चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मधुकर ठे महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी नवोदय, स्कॉलरशिप तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय बेसिक संकल्पनांपासून तर हाय लेवलपर्यंत संपूर्ण अंकगणित या ठिकाणी परफेक्ट करून घेणार आहोत. तर त्यातील आजचे लेक्चर घेणार आहोत बघा आपण बेरीज. मग आता बेरीज या घटकामध्ये तर बेरीजची सुरुवात कशी करावी, त्यानंतर अचूक उत्तर कसे शोधावे ही संकल्पना आपण या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहोत. तर या घटकामध्ये आज घेणार आहोत बघा आपण पहिला घटक बेरीज बिन हातच्यांची म्हणजे ऍडिशन विदाउट कॅरिंग. पण ऍडिशन विदाउट कॅरिंग कशाला म्हणावे याचे, बेरीज बिन हातच्याची केव्हा म्हणावे याचे ही संकल्पना आपण या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहोत. आणि मग त्यावर आधारित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट मध्ये घेणार आहोत बघा आपण बेरीज हातच्याची म्हणजे ऍडिशन विथ कॅरिंग. ऍडिशन विथ कॅरिंग म्हणजे ज्यावेळी हातचा घेऊन बेरीज करावी लागते तर तो कशा प्रकारे हातचा घ्यावा ही संकल्पना आपण या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहोत. संकल्पना क्लिअर झाल्यानंतर हातचा घेऊन सोडवावी लागणारी बेरजेची उदाहरणे आपण या चार्ट मध्ये सोडवून घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा आपण एककापासून तर कोटीपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज बिन हातच्याची व बेरीज हातच्याची ही सुद्धा संकल्पना आपण या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा आता थोडक्यात बेरीज बिन हातच्याची म्हणजे ऍडिशन विदाउट कॅरिंग म्हणजेच काय, तर थोडक्यात बघा आता सर्वप्रथम एक लक्षात घ्या काय, तर ज्या बेरजेत कोणत्याही स्थानावर एकक, दशक, शतक बेरीज ही 10 पेक्षा कमी येते तर त्या बेरजेला बिन हातच्याची बेरीज असे म्हणतात. मग याचं एक उदाहरण घेऊया. बघा सोपं एक उदाहरण इथलंच उचलूया. 36 अधिक 42. बघा 36 अधिक 42 अधिक चिन्ह या ठिकाणी आहे. बघा या चार्ट मधील संख्यांची मग यांची आपण बेरीज करतोय तर बेरीजेचं चिन्ह अधिक चिन्ह प्लस चिन्ह या ठिकाणी आहे. तर मग सुरुवातीला काय करतोय बघा आपण 6 एकक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. एकक स्थानच्या अंकांची बेरीज म्हणजे 6 अधिक 2 म्हणजे 6 मध्ये 2 मिळवूया. मग 6 च्या पुढे 2 कुठे मोजा 7 8 मग ह्या ठिकाणी लिहितोय. मग काय उत्तर आले बघा 8. 10 पेक्षा कमी आहे तर 10 पेक्षा कमी आहे म्हणजे इकडे हातचा घेण्याची गरज नाही. नेक्स्ट मध्ये मोजा बघा 3 अधिक 4 म्हणजे 3 मध्ये 4 मिळवतोय. मग 3 च्या पुढे 4 कुठे मोजा 4 5 6 7 मग या ठिकाणी लिहा 7. मग उत्तरात आलेले एकक स्थानचा अंक 8 व दशक स्थानचा अंक 7 हे दोनही 10 पेक्षा कमी आहेत आणि 10 पेक्षा कमी आहे म्हणजे समोर हातचा घेण्याची गरज नाही, कॅरी करण्याची गरज नाही म्हणून याला म्हणावे बेरीज बिन हातच्याची. बघा याची आणखी काही संकल्पना. आता थोडक्यात संकल्पना म्हणजे कन्सेप्ट बेरजेची कन्सेप्ट काय म्हणते, ज्यावेळी आपण 2 किंवा अधिक संख्या ह्या एकत्रित मोजतो आणि त्या एकत्रित मोजण्याच्या क्रियेला बेरीज असे म्हणतात. मग या ठिकाणी बघा सुरुवातीला या ठिकाणी आहेत बघा 3 सफरचंद, नंतर अधिक मध्ये आणखी आलेले आहेत बघा 2 सफरचंद. मग हे 3 सफरचंद 1 2 3 अधिक हे 2 सफरचंद म्हणजे 1 2 यांना जर एकत्रित मोजलं तर बघा 1 2 3 4 5 मग उत्तर काय येते बघा या ठिकाणी 5. आणि जे एकत्रित 2 अथवा 2 पेक्षा जास्त संख्या एकत्रित मोजण्याच्या क्रियेला बेरीज असे म्हणतात. मग आता यात आज सुरुवातीला घेणार आहोत बघा आपण बिन हातच्याची बेरीज. याची काही अट असेल, याचा काही रूल असेल तर तो काय आहे बघा. प्रत्येक स्थानावरची बेरीज म्हणजे प्रत्येक स्थानावरचे जे अंक आहेत ही झाली वरील संख्या, ही झाली खालील संख्या. मग वरील संख्येतील एकक स्थानचा अंक व खालील संख्येतील एकक स्थानचा अंक उत्तरात येणारा अंक
वरील संख्येतील दशक स्थानचा अंक खालील संख्येतील दशक स्थानचा अंक आणि उत्तराच्या दशक स्थानचा अंक असे स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्थानावरील अंकांची ज्यावेळी आपण बेरीज करतोय ही बेरीज 10 पेक्षा लहान असते, कमी असते, 10 नसते, एकतर 9 किंवा 9 पेक्षा कमी, म्हणजे 10 पेक्षा निश्चितपणे कमी असते अशी जी बेरीज असते तर त्या बेरजेच्या उदाहरणाला बिनअंशाची बेरीज असं म्हटलं जाते. बघा याचं नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा सर्वप्रथम एक गोष्ट अशी लक्षात घ्या, कधी बेरीज करण्याची एक पद्धत असते, एक मेथड असते. तर मग ही मेथड काय सांगते आपल्याला, संख्या स्थानानुसार लिहा. स्थानानुसार लिहा म्हणजे आपण एक संख्या घेऊया, काय आहे या ठिकाणी सेकंड नंबरचं एक्झाम्पल 123 म्हणजे 123 अधिक 456 456. बघा काय म्हटलं तर कधी संख्या स्थानानुसार स्थान मूल्यानुसार लिहा. स्थान मूल्यानुसार लिहा म्हणजे प्रत्येक संख्या एकाखाली एक लिहिताना एकक स्थानाखाली एकक स्थान लिहा. वरील संख्या 123 याचं एकक स्थान आहे बघा 3, एकक स्थानचा अंक आहे 3. खालील संख्या 456 या संख्येतील एकक स्थानचा अंक आहे 6, बरोबर एकक स्थानचे अंक एकाखाली एक घ्या, दशक स्थानचे अंक एकाखाली एक घ्या, शतक स्थानचे अंक एकाखाली एक घ्या, हजार स्थानचे अंक एकाखाली एक घ्या, असेल तर 10,000 स्थानचे अंक सुद्धा एकाखाली एक घ्या. म्हणजे थोडक्यात बेरीज करताना संख्या स्थान मूल्यानुसार लिहा. नेक्स्ट काय म्हणता येते, उजवीकडून एक स्थानापासून बेरीज करा. म्हणजे कधीही बेरजेची सुरुवात जर करावयाची असेल तर आपला उजवा हात हा आहे आणि डावा हात हा आहे. तर काय करायचं, कधी उजव्या हाताकडून बेरजेची सुरुवात करून डाव्या हाताकडे बेरीज करत यावी. म्हणजे सर्वप्रथम कधी पण एकक स्थानच्या अंकांची बेरीज करावी, त्यानंतर दशक स्थानच्या अंकांची बेरीज करावी, त्यानंतर शतक स्थानच्या अंकांची बेरीज करावी. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप चालावे. बघा नेक्स्ट मध्ये काय, तर प्रत्येक स्थानावरील बेरीज ही 10 पेक्षा कमी आहे याची खात्री करा. जर प्रत्येक स्थानावरील बेरीज ही 10 पेक्षा कमी असेल तर त्या बेरजेच्या उदाहरणाला बिनअंशाची बेरजेचे उदाहरण असं म्हटले जाते. चला तर मग याचे काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. बघा आता 123 प्लस 456 ह्याची बेरीज करूयात, आपण ऍडिशन करूयात. मग सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला उजव्या हाताकडून सुरुवात म्हणजे एकक स्थानच्या अंकांची बेरीज करावयाची. मग एकक स्थानचे अंक वरील संख्येतील एकक स्थानी 3, खालील संख्येतील एकक स्थानी 6. मग या 3 मध्ये 6 मिळवूया. मग 3च्या पुढे 6 बोटे मोजूया. 6 बोटे म्हणजे 5 बोटे 1 बोट 6 बोटे. मग 3च्या पुढे 4 5 6 7 8 9. मग उत्तराच्या एकक स्थानी बरोबर लिहूया 9. बघा नेक्स्ट दशक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. मग दशक स्थानी वरील अंक 2, खालील अंक 5. मग 2 मध्ये 5 मिळवूया. मग 2च्या पुढे 5 बोटे मोजा. 3 4 5 6 7. मग उत्तराच्या दशक स्थानी लिहूया 7. नेक्स्ट मध्ये शतक स्थानचा वरील संख्येतील अंक 1, खालील संख्येतील अंक 4. म्हणजे वरील 1 मध्ये खालील 4 मिळवूया. 1च्या पुढे 4 बोटे मोजूयात. मग 2 3 4 5. मग उत्तराच्या पण शतक स्थानी लिहूया 5. थोडक्यात उत्तर काय आहे ते बघा, 5 579 579. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. बघा 234 अधिक 521. बघा 234 अधिक 521. काय केलं बघा आपण, 234 प्लस 521. मग बेरीज करताना कधी पण काय करायची, उजव्या हातातून सुरुवात म्हणजे एकक स्थानाकडून सुरुवात करायची. मग वरील संख्येतील 4 एकक स्थानचा अंक 4 मध्ये खालील संख्येतील एकक स्थानचा अंक 1 मोजूया, मिळवूया. मग 4च्या पुढे 1 बोट मोजा 5. मग उत्तराच्या पण एकक स्थानी लिहूयात बघा 5.
नेक्स्ट दशक स्थानचा वरील संख्येतील अंक 3, खालील संख्येतील अंक 2, ह्या 3 मध्ये 2 मिळवूया. मग 3च्या पुढे 2 बोटे मोजा, 4, 5. नेक्स्ट शतक स्थानचा वरील संख्येतील शतक स्थानचा अंक 2, तर खालील संख्येतील शतक स्थानचा अंक 5. मग 2 मध्ये 5 मिळवायचे, म्हणजे 2च्या पुढे 5 बोटे मोजा, 3, 4, 5, 6, 7. मग उत्तर काय आलं बघा आपल्याला 755, 755. चला, तर अशा प्रकारे आपण बेरीज बिनहाच्याची या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर नेक्स्ट हे समोरील एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा, नोटबुक मध्ये लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि सर्व उदाहरणे या ठिकाणी सोडवून घ्या. बघा, बेरीज करताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत. तर नंबर 1 ला बेरीज करताना स्थान मूल्यांचे पालन करा. स्थान मूल्यांचे म्हणजे एकक, दशक, शतक, हजार हे जे स्थान असते त्या स्थानानुसार बरोबर संख्या एकाखाली एक लिहावी. स्थान मूल्यांचे पालन करा. नेक्स्ट मध्ये प्रत्येक स्थानाची बेरीज ज्यावेळेस 10 पेक्षा कमी असेल तर ती बिनहाच्याची बेरीज असते. म्हणजे प्रत्येक स्थानावरील अंकांची बेरीज जर 10 पेक्षा कमी असेल, म्हणजे 9 किंवा 9 पेक्षा पण कमी, 10 पेक्षा कमी असेल तर त्याला बिनहाच्याची बेरीज असं म्हटल्या जाते. आणि बेरीज करताना निश्चितपणे नक्कीच उजवीकडून बेरीज करा व उजवीकडून डाव्या हाताकडे बेरीज करत या. नेक्स्ट मध्ये घेऊयात बघा आपण बेरीज हातच्याची म्हणजे ऍडिशन विथ कॅरी. बेरीज हातच्याची ऍडिशन विथ कॅरी म्हणजे कोणत्याही वेळी ज्यावेळी आपण बेरीज करतोय, बघा बेरीज करतोय तर एकक स्थानच्या अंकांची बेरीज जर 10 किंवा 10 पेक्षा मोठी येत असेल तर त्यावेळी हातचा घ्यावा लागते आणि याला म्हणतोय बघा आपण बेरीज हातच्याची किंवा ऍडिशन विथ कॅरी. सुरुवातीला आपण ह्याची डेफिनेशन लक्षात घेऊया. डेफिनेशन काय म्हणते बघा, 2 किंवा अधिक संख्यांची बेरीज करताना एका स्थानावरची बेरीज, एका स्थानावरची म्हणजे कुठलंही, एकतर एकक स्थान घ्या किंवा दशक स्थान घ्या किंवा शतक स्थान घ्या, अशा कुठल्याही एका स्थानावरची बेरीज जर खाली एकतर 10 किंवा 10 पेक्षा मोठी येत असेल, म्हणजे एक अंक आपण बघा इथं जर 10 आले तर यातील एक अंक 0 इथं ठेवूया आणि हा जो दशक स्थानचा अंक आहे त्याला इकडे आपल्याला कॅरी करावे लागते, म्हणजे हातचा घ्यावा लागते. ह्यालाच म्हणतोय बघा आपण हातच्याची बेरीज किंवा ऍडिशन विथ कॅरी. बघा, मग थोडक्यात याचे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी शिकूया. एक्झाम्पल नंबर 1. आता बघा सुरुवातीला हेच एक्झाम्पल आपण समोर घेऊया. 27 अधिक 45. 27 अधिक 45. मग ह्या ठिकाणी बघा बरं आता सॉरी खाली लिहूया ना, संख्या आपल्याला काय करायच्या इथे घ्यायच्या. 27 अधिक 45 म्हणजे एक संख्या या लाईन मध्ये घेतोय आपण, दुसरी या लाईन मध्ये घेतोय, त्या लाईन मध्ये उत्तर लिहितोय आणि हातच्यासाठी ही लाईन आहे आपल्याला वरती, बरोबर आहे. म्हणून मग आता या ठिकाणी सुरुवातीला काय करतो बघा आपण एकक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. मग एकक स्थानचे अंक वरील संख्येचे एकक स्थानी 7, खालील संख्येचे एकक स्थानी 5. म्हणजे 7 मध्ये 5 मिळवायचे, म्हणजे 7च्या पुढे 5 बोटे मोजा, 8, 9, 10, 11, 12. मग या ठिकाणी काय आले बघा 7 अधिक 5 बरोबर 12. मग एकक स्थानी 2 पण दशक स्थानी मात्र 1 आलेला आहे. मग जो दशक स्थानी 1 आला त्याला असा उचलून कॅरी या ठिकाणी घ्या, म्हणजे इथं एकच अंक लिहायचा. बेरीज करताना एक निश्चितपणे लक्षात ठेवा, बेरीज करताना एक निश्चितपणे लक्षात ठेवा, उत्तराच्या प्रत्येक स्थानाखाली एक एक अंक लिहायचा आणि समोरील अंक त्या पुढच्या स्थानावर कॅरी करायचा, बरोबर आहे. इथे एकक स्थानाच्या इथं जर 2 अंक आले तर कॅरी दशक मध्ये घ्या, इथं 2 अंक आले तर कॅरी शतक मध्ये. स्टेप बाय स्टेप बघा, इथला कॅरी इथं घ्या, इथला कॅरी इथं घ्या, असा स्टेप बाय स्टेप कॅरी समोर समोर हातचा समोर समोर येत चालेल. बघा मग आता या ठिकाणी काय झालं, 7 अधिक 5 बरोबर 12. यातील 2 आपण इथं उत्तराच्या एकक स्थानी लिहिले आणि दशक स्थानचा 1 या ठिकाणी कॅरी केला. आता काय करायचं, वरील संख्येच्या दशक स्थानचा अंक 2
आणि खालील संख्येच्या शतक स्थानचा अंक 4 ह्यांची बेरीज करायची, ह्यामध्ये वरील हातचा कॅरी सुद्धा मिळवायचा. मग काय तर 2 मध्ये सुरुवातीला 4 मिळवूया. मग 2च्या पुढे 4 बोटे मोजा, 3 4 5 6. यामध्ये हा एक हातचा कॅरी सुद्धा मिळवा. मग 6च्या पुढे एक बोट मोजा, 7. म्हणजे उत्तर येते बघा या ठिकाणी 72, 72. आणि यालाच म्हणतोय बघा आपण बेरीज हातच्याची किंवा ऍडिशन विथ कॅरी. आणखी काही एक्झाम्पल्स घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात बघा आपण. बघा 38 अधिक 27, 38 प्लस 27, 38 प्लस 27. मग सुरुवातीला एकक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. 8 अधिक 7, 8 मध्ये 7 मिळवूया. म्हणजेच 8च्या पुढे 7 बोटे मोजूया. मग 7 बोटे म्हणजे 5 बोटे व 2 बोटे. मग 8च्या पुढे 9 10 11 12 13 14 15. मग आता या ठिकाणी 8 अधिक 7 बरोबर किती होतात बघा 15. मग यातील एकक स्थानचा अंक फक्त उत्तराच्या एकक स्थानी लिहू आणि हा जो दशक स्थानचा 1 आहे त्याला उचलून कॅरी नेक्स्ट पुढच्या स्थानावर नेऊ, दशक स्थानावर नेऊ. आता आता दशक स्थानचा वरील संख्येतील अंक 3 व खालील संख्येतील अंक 2 यांची बेरीज करूया. त्यामध्ये कॅरी हातचा सुद्धा मिळवूया. मग 3 अधिक 2, 3 मध्ये 2 मिळवायचे म्हणजे 3च्या पुढे 2 बोटे मोजा, 4 5. ह्यामध्ये आणखी हातचा एक मिळवा म्हणजे किती होता 6. म्हणजे आपण उत्तर येते बघा 65, 65. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा एक घेऊया दादा 568 अधिक 455. मग सुरुवातीला बरोबर एकक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. 8 अधिक 5 म्हणजे 8 मध्ये 5 मिळवायचे. मग 8च्या पुढे 5 बोटे मोजा, 9 10 11 12 13. बघा 13. मग आता आपला हातच्याच्या नियमानुसार हा जो एकक स्थानचा अंक आहे उत्तराच्या 3 तो एकक स्थानी उत्तरात लिहा. पण जो दशक स्थानचा अंक 1 आहे तो इथं न लिहिता इथून कॅरी करून तो संख्यांच्या दशक स्थानात वरती लिहा. मग आता 6 अधिक 5 यांची बेरीज करा. त्यामध्ये हातचा 1 मिळवा. मग या 6 मध्ये 5 मिळवायचे म्हणजे 6च्या पुढे 5 बोटे मोजा, 7 8 9 10 11. हातचा 1 12. मग आता 12 तर 12चा जो 2 आहे तो इथं लिहा आणि 1 कॅरी करा समोर घ्या. म्हणजे काय करतो बघा आपण स्टेप बाय स्टेप फक्त एक अंक इथं लिहितो उजव्या हातचा. एकक स्थानच्या अंकांची बेरीज केली तर उजव्या हातचा एक अंक इथं, दुसरा अंक दशक स्थानावर कॅरी केला, हातचा घेतला. इथेही 2 अंक येत असतील तर उजव्या हातचा एक अंक इथं आणि डाव्या हातचा नेक्स्ट पुढच्या स्थानावर कॅरी केला. मग आता 5 अधिक 4 त्यामध्ये हातचा 1 मिळवूया. मग 5 मध्ये 4 मिळवायचे म्हणजे 5च्या पुढे 4 बोटे मोजा, 6 7 8 9. ह्यामध्ये वरील हातचा 1 मिळवा, 10. मग आता शेवटचे अंक आहे म्हणून काय करायचं हा एक इथं ठेवला तरी चालतो किंवा कॅरीच्या हिशोबाने पुन्हा समोर घेऊन खाली उतरवला तरी चालतो. म्हणजे आपलं उत्तर आलेले बघा 1023, 1023. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा मग आता अशा प्रकारे आता हातच्याची बेरीज सुद्धा तुमच्या लक्षात आलेली आहे. मग लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी या ठिकाणी पण द्या. बघा एका स्थानावरची बेरीज 10 पेक्षा जास्त झाली तरच हातचा द्या. बघा म्हणजेच काय या स्थानावरची कुठल्याही एका स्थानावरची बेरीज उत्तरात 10 पेक्षा जास्त होत असेल तरच हातचा घ्या. का कदाचित इथं 9 किंवा त्यापेक्षा जर कमी आले तर याला हातचा घेता येणार नाही. जर 10 किंवा 10 पेक्षा जास्त येत असेल तरच दशक स्थानचा अंक कॅरी करा, हातचा घ्या. नेक्स्ट मध्ये काय सांगता येते
हातचा नेहमी पुढच्या डावीकडील स्थानावर द्या. हातचा नेहमी पुढच्या म्हणजे एकक स्थाना खालून जर हातचा घेत असू तर तो दशक स्थानावर वरती घ्या. दशक स्थानाजवळून जर खालचा हातचा घेत असू तर तो शतक स्थानावरती घ्या. म्हणजे पुढच्या डावीकडील स्थानावर. बघा पुढच्या डावीकडील स्थानावर घ्या. स्थानानुसार बेरीज केली की चूक होत नाही. म्हणजेच काय, जर तुम्ही स्थानानुसार बेरीज केली तर निश्चितपणे चूक होणार नाही. बेरजेचा नियमच सांगते की स्थान मूल्यानुसार बरोबर एकाखाली एक बेरीज करा. पायरी पायरीने सोडवा, उत्तर अचूक येते. आणि गणिताची जसे जसे एखाद्या जिना असेल घराचा तर आपण खालून डायरेक्ट वरती उडी मारू शकत नाही, शक्यच नाही, अशक्य आहे. पण जर आपण स्टेप बाय स्टेप एक एक पायरी चढत गेलो तर मात्र चढायलाही सोपं जाते. त्याच पद्धतीने गणिताच्या पण काही पायऱ्या असतात आणि प्रत्येक पायरी प्रत्येक स्टेप जर तुमच्या लक्षात आली तर गणितही जसं जिना चढून वर जाणं सोपं तसंच गणितही पायरी पायरीने सोडवण्यास अतिशय सोपे. चला तर नेक्स्ट मध्ये आता घेऊयात आपण काही मोठ्या संख्यांची बेरीज पण करून बघूया. बघा आता घेऊयात बघा आपण 5,73,245 ह्या संख्येची बेरीज करूया. अधिक अधिक मध्ये घेऊयात बघा आपण 4,00,00,000 किंवा 3,27,75,312. मग स्टेप बाय स्टेप बघा काय करायचं. स्थानानुसार उजव्या हातातून सुरुवात करा सोडवण्यास. एकक स्थानापासून तर दशक स्थान, शतक, हजार, 10,000, लाख, 10,00,000, कोटी. स्टेप बाय स्टेप उजवीकडून सोडवा, डावीकडे जा. मग सर्वप्रथम आपण एकक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. बघा 5 अधिक 2 म्हणजे 5 मध्ये 2 मिळवूया. म्हणजे 5 च्या पुढे 2 बोटे मोजा. 6, 7. उत्तराचे एकक स्थानी लिहा 7. नेक्स्ट मध्ये दशक स्थानच्या अंकांची बेरीज 4 अधिक 1 म्हणजे 4 च्या पुढे एक बोट मोजा. 5 म्हणजे दशक स्थान उत्तराच्या दशक स्थानी येणार बघा 5. आता शतक स्थानचे अंक 2 अधिक 3 म्हणजे 2 च्या पुढे 3 बोटे मोजा. 3, 4, 5. उत्तराच्या शतक स्थानी 5. आता हजार स्थानच्या अंकांची बेरीज 3 अधिक 5 म्हणजे 3 च्या पुढे 5 बोटे मोजा. 4, 5, 6, 7, 8. हजार स्थानावर उत्तरात लिहा 8. त्यानंतर 10,000 स्थानच्या अंकांची बेरीज 7 अधिक 7 म्हणजे वरील 7 मध्ये खालील 7 मिळवूया. म्हणजे 7 च्या पुढे 7 बोटे मोजा. 7 बोटे म्हणजे 5 बोटे 2 बोटे. चला तर मोजूया 7 च्या पुढे. 8, 9, 10, 11, 12, 13, 14. आता ह्या ठिकाणी आले बघा 14. आपला नियम काय म्हणतो, एकच अंक इथं ठेवा उजव्या हाताकडचा आणि डाव्या हाताकडचा अंक समोरील स्थानावर कॅरी करा. म्हणजे हा 1 इथून उचलला इथे कॅरी केला, हातचा घेतला. बघा आता 2 अधिक 7 ह्यामध्ये एक हातचा मिळवा. मग 2 मध्ये 7 मिळवा. मग 7 बोटे म्हणजे 5 बोटे व 2 बोटे. चला तर 2 च्या पुढे मोजूया. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हातचा एक कॅरी 10. मग पहिल्यासारखे बघा आता या ठिकाणी 2 अंक नाही लिहू शकत. उजवीकडचा एक अंक 0 इथे ठेवा. हा एक उचलून समोरच्या स्थानावर कॅरी घ्या म्हणजे तिथं. आता 1 अधिक 2 ह्यामध्ये हातचा 1 मिळवा. मग 1 मध्ये 2 मिळवायचे. 1 च्या पुढे 2 बोटे. 3, 4. त्यामध्ये सॉरी 1 च्या पुढे 2 बोटे म्हणजेच काय तर 2, 3, 2, 3. यामध्ये हातचा एक कॅरी मिळवा 4 म्हणजे इथे येते बघा 4. नेक्स्ट 5 अधिक 3 म्हणजे 5 मध्ये 3 मिळवायचे. मग 5 च्या पुढे 3 बोटे मोजा. 6, 7, 8. म्हणजे आपलं उत्तर येते बघा 8,40,48,557. बघा म्हणजे गणित जर तुम्ही पायरी पायरीने सोडवाल तर कितीही मोठं गणित म्हटलं तर अशी अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही
सहजतेने सोडवू शकता. तर अशाच प्रकारे संपूर्ण अंकगणित आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीमध्ये शिकणार आहोत आणि तुमच्या संपूर्ण कन्सेप्ट संकल्पना क्लिअर होणार आहे. तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ती अतिशय सहजतेने तुम्ही पास करा. तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण अंकगणित या ठिकाणी शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी शिकवलेलं जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. जर तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, तुमचा एक लाईक आम्हाला खूप प्रेरणा देऊन जातो आणि समोरील व्हिडिओ आणखी चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी आम्हाला ती ताकद मिळते. तुमचा एक शेअर आम्हाला इतर लोकांपर्यंत पोहोचवतो, आपला व्हिडिओ इतर लोकांपर्यंत जातो आणि तुमचा एक सबस्क्राईब, जर एक सबस्क्राईब दिला तर तो आपला चॅनल ग्रो होतो, आणखी वाढतो. त्यामुळे निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया.